हाय एव्हरीवन, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा, मी अस्तरचा ब्लाऊज घेतला आहे। हा ब्लाऊज जो आहे तो सिल्क कपड्यामध्ये आहे आणि सिल्क कपडा आपल्याला स्टिचिंग करताना खूप साऱ्या अडचणी येतात, कारण आपण ज्यावेळेस अस्तर अशा पद्धतीने मशीनवर स्टिच करतो त्यावेळेस त्याला चुन्नट वगैरे पडतात, फुगीर दिसतं आणि त्याला फिनिशिंग वगैरे येत नाही। मी तुम्हाला हे स्टिच करून दाखवते। उरलेला कापड आपण कट करून घेणार आहोत जास्तीचा। तर बघा, आता त्याची फिनिशिंग मी तुम्हाला दाखवते। तर अशा पद्धतीने याची फिनिशिंग आली आहे, चुन्नट वगैरे दिसतात आणि फुगीर वाटतो। तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, तर सिल्कमध्ये जर का आपला कापड असेल तर आपण त्याला स्टिचिंग करण्याऐवजी त्याला आपण चिपकवून घेणार आहोत। तर चिपकवायचं कशाने, तर फेविकॉलने। तर हो, अगदी 10 रुपयाच्या फेविकॉलने तुमचं काम अगदी इझी होऊन जातं। आणि आपल्याला फेविकॉल अस्तरच्या कडेने लावून घ्यायचा आहे। तुम्ही डॉट डॉट करून लावला तरी चालतं, मी अगदी बारीक लाईनने फेविकॉल चहूबाजूने लावून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला फेविकॉल व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, मध्ये कुठेही आपल्याला फेविकॉल लागू द्यायचा नाही आहे। आणि पटकन असं चिपकून जातं इझिली। तुम्ही फेविकॉल लावल्याबरोबर स्टिचिंग करायला घेतलं 2 मिनटात तरी चालतं आणि खूप छान असं त्याला फिनिशिंग देखील येतं आणि आपलं स्टिचिंगचा तेवढा टाईम देखील वाचतो। तर बघा, अशा पद्धतीने मी हे फेविकॉल लावून घेतलं आणि त्यावर हे कापड ठेवून घेतलं आहे। तर बघा, अशा पद्धतीने हा सिल्कचा ब्लाऊज होता, म्हणून मी म्हटलं चला तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे। तर बघा, अशा पद्धतीने चिपकवायचं। तर बघा, फिनिशिंग बघा तुम्ही किती छान आली आहे आणि अगदी व्यवस्थित हे आपलं चिपकवून झालेलं आहे। अगदी 2 मिनटात सुकवूनही जातं। त्यानंतर आपल्याला उरलेला कापड हा कट करून घ्यायचा आहे, सुकल्यानंतर कट करायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही दोघांमध्ये डिफरन्स बघू शकतात। तर हे आपण चिपकवलेलं आहे आणि इकडच्या साईडने आपण हे स्टिच केलेलं आहे। तर अशाच पद्धतीने मी हे सुद्धा चिपकवून घेणार आहे, कारण मला हे चुन्नट वगैरे तर मग ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे येणार नाही, म्हणून मी अशा पद्धतीने फेविकॉलने पूर्ण ब्लाऊजचं अस्तर चिपकवून घेणार आहे। तर आणि त्यानंतर आपण हे स्टिचिंग करायला घेणार आहोत। तर तुम्हाला आजची ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं अस्तर कशा पद्धतीने चिपकवते त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर बघा, या ठिकाणी आता आपण हे स्टिच करायचं मी तुम्हाला थोडक्यात दाखवते, कशा पद्धतीने मी हे स्टिच करून घेतलेलं आहे। सगळ्यात अगोदर आपण कटोरीला टक्स देऊन घेणार आहोत। तर कटोरीला टक्स देताना नेहमी डबल शिलाई करायची असते, जेणेकरून कटोरी ही पॅक बसते। तर बघा, कटोरीला छान असा पप आला आहे आणि फिनिशिंग देखील सुंदर आलेली आहे। तर आता आपल्याला साईड पार्ट जोडून घ्यायचा आहे। साईड पार्ट जोडताना आपण नेहमी वरच्या बाजूने साईड पार्ट जोडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग देखील छान येते। तर अशा पद्धतीने आपण कटोरीचं साईड पार्ट आणि कटोरी दोन्हीही जोडून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने कटोरी आपली जोडून झालेली आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नक्की कळवा। पुन्हा भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।